नमस्कार श्रोते हो, सोनेरी पान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अस्तित्व या कथेचा भाग 3. मागच्या भागात आपण वाचले, आकाश मनालीला घेऊन येण्याचे आत्याला प्रॉमिस करतो. आता पुढे. सकाळची 8 वाजताची वेळ होती. आकाश, माधवराव, मंजिरीताई सगळे नाश्ता करायला बसले होते. आकाश नाश्ता संपून ऑफिसला निघाला तेवढ्यात, लक्षात आहे ना तुझ्या? आत्याचा खणखणीत आवाज आला. हो आत्या, आज संध्याकाळी मनालीला घेऊन येतो, असे म्हणून आकाश ऑफिसला गेला. चला, मीही निघतो. मला यायला उशीर होईल, त्यामुळे जेवणासाठी वाट पाहू नका, माधवराव म्हणाले. आज काय तो निर्णय घेऊन टाक जमिनीचा, उगाच लांबवत बसू नको विषय, गावाकडे निघालेल्या माधवरावांना मंजिरीताई म्हणाल्या. आता तिथली परिस्थिती बघून काय ते ठरवतो. एवढं बोलून माधवराव गेले. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर आकाशने आधी मनालीला फोन लावला. हाय, आज ऑफिसच्या वेळेत कॉल केला, काही इम्पॉर्टंट काम आहे का? तिकडून एकदमच विचारणा झाली. हो, असंच समज. आज संध्याकाळी तयार राहा, मी तुला न्यायला येतोय. कुठे जायचे आहे? मनालीने आश्चर्याने विचारले. माझ्या घरी. माझी आत्या आली आहे, तिला तुला भेटायचे आहे. ओके, पण आकाश, उद्या आले तर? मनालीचे बोलणे मध्येच थांबवत आकाश म्हणाला, अजिबात नाही, आजच भेटायचे आहे त्यांना तुला. सो रेडी राहा, मी येतो 6 पर्यंत. एवढं बोलून आकाशने कॉल कट केला. मनालीला पुढे बोलायचे होते, ते राहून गेले. संध्याकाळी भेटून बोलू असा विचार करून तिने तिच्या निशा नावाच्या मैत्रिणीला कॉल लावला. हाय मनू, झाली तयारी संध्याकाळची? निशाने विचारले. अरे यार, एक प्रॉब्लेम झाला आहे. आकाशचा कॉल आला होता, तो संध्याकाळी मला न्यायला येतोय. त्याची आत्या की कोण आली आहे, त्यांना भेटायला जायचे आहे, मनालीने उत्तर दिले. तू सांगितले नाही का आपला प्रोग्रामविषयी? निशा. सांगणारच होते, पण तोपर्यंत त्याने कॉल कट केला, म्हणाली. मग आत्ता काय? निशा. मी एक काम करते, प्रोग्राम 9ला स्टार्ट होईल, तोपर्यंत मी तिकडे डायरेक्ट पोहोचते, तुम्ही सगळे पुढे जा, मनाली म्हणाली. ओके, बट लवकर ये, नाहीतर सगळी गडबड होईल. निशा. 8:30 पर्यंत पोहोचते, काळजी करू नकोस, बाय बाय, असे म्हणून मनालीने फोन ठेवला. आई, आई, मनालीने आईला हाक मारली. काय झाले? कांचनताईंनी विचारले. मनालीने घडलेली हकीकत आईला सांगितली. असे कसे तुलाच फोन करून सांगितले? बाबांना तरी विचारायचे ना आधी त्यांनी. आता ते काय मला माहीत नाही, संध्याकाळी येतो म्हणाले मला. ठीक आहे, आल्यावर मीच बोलते. संध्याकाळी बरोबर 6 वाजता आकाश मनालीला घ्यायला तिच्या घरी आला होता. मनाली तयार होती. आकाशला चहा देत कांचनताईंनी विचारले, खूप घाईत बोलवले मनालीला? आत्ता लगेच जाणार आहेत का? नाही, म्हणजे इकडेच बोलवले असते त्यांना, आमचीही ओळख झाली असती. हे ऐकून आकाश शक्य तेवढ्या मृदू आवाजात म्हणाला. आत्याला मनालीला बघायची घाई झाली होती, अजून 1-2 दिवस आहे आत्या इथे. बरं, ठीक आहे, पण मनालीचा आज एक संगीत कार्यक्रम आहे, तिला तिकडेही जायचे आहे. काय ग मनू, बरोबर ना? मनाली हातात पर्स घेत म्हणाली. हो, मी तिकडून तशीच जाणार आहे. निघायचे आपण? आकाशकडे बघत मनाली म्हणाली. हो, येतो. कांचनताईंचा निरोप घेऊन दोघेही बाहेर पडले. आकाशने जातानाच मनालीला प्रोग्रामविषयी विचारले आणि तो तिला म्हणाला, तू नाही गेले तर जमणार नाही का? अजिबात नाही, माझे 2 परफॉर्मन्स आहेत, त्यामुळे मला गेलेच पाहिजे. हे ऐकून आकाशच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली होती. दोघे घरी पोहोचले. मंजिरीताई आणि शालिनीताई हॉलमध्येच बसल्या होत्या. गेल्यावर आकाशने मनालीची ओळख करून दिली. मनाली दोघींच्याही पाया पडली. आत्याने तिला स्वतः शेजारी बसवले. मनालीला 1-2 प्रश्न विचारले, तेवढ्यात शालिनीताई मी चहा ठेवते म्हणून उठल्या. तर लगेच आत्याने त्यांना अडवले आणि म्हणाल्या, तुझ्या हातचा चहा पिऊन कंटाळा आला आहे मला, बघू तरी होणारी सून कसा चहा बनवते. हे ऐकून मनालीने त्यांच्याकडे बघत स्मित हास्य केले आणि आत्ता आणते करून म्हणत किचनमध्ये चहा करण्यासाठी गेली. बरोबर, शालिनीताई गेल्या. त्यांनी तिला लागणाऱ्या सर्व वस्तू काढून दिल्या.
10 मिनिटात चहा घेऊन मनाली बाहेर आली. चहाचा पहिलाच घोट आत्या म्हणाल्या, छान झालाय हो चहा. आत्ता चहाची चव बघितली, जेवणही आज तुझ्याच हातचे खाऊ. तेवढ्यात शालिनीला आराम. काय म्हणते शालिनी? अगबाई, बरंच होईल की. शालिनी ताईंनी दुजोरा दिला. हे ऐकून मनालीला जरा धक्का बसला. स्वतःला सावरत ती म्हणाली, मलाही आवडले असते, पण आज ना आत्या माझा गाण्याचा प्रोग्राम आहे. मला तिकडे गेले पाहिजे, म्हणून मग आत्या नाही जमणार. पुढे लगेच ती म्हणाली, पण असं करा ना, उद्या तुम्ही सगळेच घरी या ना जेवायला. तुमची आवडती डिश पण सांगा, मी बनवेल. हे ऐकून आत्याच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. नाही गेलीस कार्यक्रमाला तर? नाही, असं करून नाही चालणार, मनाली ओशाळत म्हणाली. लग्नानंतर पण तू जाणार का अशा कार्यक्रमाला? हो, आमचं छान संगीत ग्रुप आहे, सरगम नाव आहे ग्रुपचं, मनाली आनंदाने सांगू लागली. ते ठीक आहे, पण काय करायचं नंतर गाणं वगैरे गाऊन? असे किती पैसे मिळतात? हो आत्या, आम्ही आत्ता नवीन आहोत म्हणून पैसे कमी मिळतात, पण एकदा का आमचे नाव झाले की मग. मनालीला मध्येच थांबवत आत्या म्हणाल्या, ते नाव कधी होणार आणि मग पैसे मिळणार? त्यापेक्षा घरचं काम बरं. हे ऐकून मनालीने आकाशकडे बघितलं. आकाश नजर चोरून लगेच आत्याला म्हणाला, आत्या तू पण ना काहीही बोलत बसतेस, ते बघू आपण लग्नानंतर. यावर मनाली लगेच म्हणाली, हो पण मी हे आधीच सांगितलं आहे की मी यात करिअर करणार. हो लक्षात आहे माझ्या, आकाश हसून म्हणाला आणि त्याने विषय बदलला. पण मनाली आणि आत्या दोघींचेही एकमेकांविषयी मनात अढीण झाली. त्यानंतर मोजकच बोलून मनाली तेथून निघाली. आकाश तिला सोडवायला गेला, पण पूर्ण रस्ताभर ती काहीच बोलली नाही. आकाश एकटाच बोलत होता. तिथे सोडल्यावर आकाश मनालीला म्हणाला, तू आत्याचे बोलणे उगाचच मनाला लावून घेतले आहे. मी त्यांचे बोलणे मनाला लावले नाही, पण एकच परत एकदा सांगते, मी गाण्यात करिअर करणार, मी गाणं सोडणार नाही. हो ग, माहीत आहे मला, आणि या गाण्यामुळे तर आपली ओळख झाली ना, विसरलीस का तू? मनालीचा हात हातात घेत आकाश म्हणाला. यावर मनाली नुसती हसली आणि तिने त्याला निरोप देऊन कार्यक्रमात गेली. क्रमशः मनालीची समजूत आकाशने काढली, पण आत्याची समजूत तो कशी काढेल? वाचूया पुढील भागात. धन्यवाद.